हरिओम. नमस्कार. मी डॉक्टर सुनील शिंदे, योग शिक्षक, संमोहनतज्ञ, कायरोप्रॅक्टिक स्पेशलिस्ट, आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट, आहार मार्गदर्शक, काउन्सिलर, पास्ट लाईफ थेरपिस्ट, न्यूरोथेरपिस्ट. संमोहन विज्ञान शिबिर या शिबिरामध्ये मनाचं काम कसं चालतं, मन विज्ञानाद्वारे आपण समजून घेणार आहोत. सध्या लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, होपनोपनो प्रार्थना, DNA मेडिटेशन असं काही खूप चाललेलं आहे. त्याचा लाभही लोकांना होत आहे. पण प्रथम आपण सर्वात बेसिक समजलं पाहिजे की मनाचं काम कसं चालतं. मन म्हणजे काय, बाह्य मन म्हणजे काय, अंतर्मन म्हणजे काय, त्यानंतर अंतर्मनाची ताकद काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणं महत्वाचं आहे. ते बेसिक समजणं महत्वाचं आहे. यासाठी संमोहन विज्ञान कार्यशाळा जी आहे ती 7 दिवसाची कार्यशाळा आहे. त्याच्यामध्ये काही माहिती व प्रात्यक्षिक आहे ते पुढे दिलेलं आहे, आपण पाहायचं ते, आणि त्यानुसार आपल्या लक्षात येईल की अंतर्मनाची आघात शक्ती कसं आहे, ते आपल्यासाठी कसं कार्यरत राहतं 24 तास. या संमोहन विज्ञानाद्वारे आपण शिबिराद्वारे सगळं समजून घेऊ शकतो. आपल्याला हे शिबिर ठेवायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ते शिबिर आपण ठेवू शकता व मनासंदर्भात बेसिक जी काही माहिती आहे ती सहज प्रात्यक्षिकसह समजून घेऊ शकता. हरिओम. नमस्कार. हाताची पोझिशन घ्या, जवळ जवळ थोडी खुर्ची मागं ओढावी किंचित. जसं आपले काम करेल तसं तुमच्या शरीराचं ताण निघून जाईल. प्रसन्न झालेलं आहे. मी जसं आपले काम करेल तसं तुम्ही समूहाच्या गाढ अवस्थेतून जागृत अवस्थेत याल आणि तुम्हाला खूप उत्साहित आणि तरतरीत वाटेल. 5 4 3 2 1 0. डाव्या पायाची बोट हलवा, उजव्या पायाची बोट हलवा. अंतर्मनाचा अंतर्वेद, अंतर्मनाची ताकद ही कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? सगळ्यांकडे. तुमच्याकडे काय इतके दिवस आपल्याकडे एवढी आहे. बरं, आता सगळ्यात पहिले ते आपण काय घेतलं, यांचा डावा पाय सुरुवातीला उचलला, ठीक आहे नाही, तिघांचे पण खाली ठेवले, उजवा हात वर उचलला, खाली ठेवले, त्यांचे डोळे उघडायसाठी उघडले. नंतर अशी कोणती घटना घडली की त्यांचे डोळे पायावर हात उघडू शकले नाही? कोणती घटना घडली? उचलण्याचा प्रयत्न करत होता पण उचलले का तुमचे? नाही ना. अशी कोणती घटना घडली की तुम्ही उचलू शकला नाही? तुम्हाला उचलताना काय जाणवत होतं? असं द्या, पण तुम्हाला उचलताना काय जाणवत होतं? उचलू शकत होता का नव्हता? म्हणजे जड झालं. हे कशामुळे घडलं? काय सूचना दिली मी? माझ्या डाव्या हातात माझा डावा पाय खूप कडक होत चाललेला आहे, तो मी उचलण्याचा प्रयत्न करतो पण उचलला नव्हता मला. मी जसा प्रयत्न करेन तसा तो आणखी लोखंडासारखा कडक. या अवस्थेत असं का घडलं? तर तुमचं बाह्य निघून गेलं, अंतर्मनामध्ये हे काम काढतं.
चुकीचं असो बरोबर असो याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नाही. जी सूचना आत टाकाल ती तो मूलभूतपणे प्रयोगासह सिद्ध. लाख वेळा तुम्हाला भाषणातून सांगितलं अंतर्मन असं काम करतं, अंतर्मन असं करतं, खूप करत असेल असं करायचं. पण आज काय झालं, आज तुम्ही प्रात्यक्षिक बघितलं की काम कसं करतं, तेव्हा माणूस विश्वास करतो. लाख भाषण होती, लाख सभा होती, पण जेव्हा तुमचं शरीर काम कसं करतं मग दाखव तरच विश्वास ठेवेल. आता हे कुठं झालं तुमच्या माइंडमध्ये सेटिंग आहे. पुढचे प्रयोग तुम्ही बघा, आता व्हिडिओ शूटिंग टाकतो काय काय झालं, तुमच्याकडे किती ताकद आहे. आता हे सूचनाचा प्रभाव, तुम्ही काय टाकता तुमच्या अंतर्मनात. तुमचं अंतर्मन म्हणजे काय, काळवट जमीन आहे. काय आहे त्यात तुम्ही काय लावायचं, ते तुमच्या हातात देवाने शस्त्र दिले, मन नावाचं शस्त्र दिले. तुम्ही त्याच्यात विचार कुठले टाकताय, भूताखेताचे टाकताय का नकारात्मक टाकताय, का भीतीचे टाकताय, का रिव्हेंजचे टाकताय, का कुणाला शिव्या शाप देण्याचे टाकताय. हे तुम्ही विचार करताय म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये ती फाईल उघडते आणि त्या पद्धतीने अंतर्मनाला काही याची घेऊन देणं नाही. तुम्ही शिवाय देताय, जे काय देताय तो लगेच रिॲक्शन घेते त्याबद्दल. म्हणजे कार्यलक्षाला अंतर्मनाची कार्यलक्ष झालं, अंतर्मनाची ताकद लक्षात आली. आता खुर्ची झोपा बसा बघा, त्याच्यावर जाईल का खाली, जाईल का नाही. साध्या अवस्थेत दोन्ही दोघांना खुर्चीवर बसवा, जाईल का नाही खाली, असं झालं. ताकद कुठं आहे, त्यांचं बाईमध्ये निघून गेलं होतं तिला. तर ज्या काही सूचना आहेत, ज्या काही तुम्ही व्यवहारात वागवत आहात त्याच्याशी खूप सावध राहिले पाहिजे. तुम्ही सहज म्हणला आता याच्यामध्ये काय रिपिटेशन महत्त्वाचं, रिपिटेशन महत्त्वाचं की तुम्ही तुमच्या अंतर्मनाला कोणत्या सूचना देता. तुम्ही बी लावली समजा भुईमुगाची, उगवल का लगेच, कर पाणी हे कर त्याला, मग ते वर तुम्हाला रोखलं होतं आणि त्या पद्धतीने त्याचे आपल्याला. तसं तुम्ही एखादा विचार पकडला सकारात्मक तर तो तुमच्या अंतर्मनात जोपर्यंत रुजू होत नाही तोपर्यंत त्याची कार्यपद्धती आपल्याला दिसत नाही. ज्यावेळी तुम्ही वारंवार रिपिटेशन करत असाल त्यावेळी ते हळूहळू अंतर्मन स्वीकारायचं आणि त्याचे रिझल्ट आपण आत्ता पाहिले आहे. सगळं ईश्वराने दिलेली अमर्याद अगणित अशी काय आहे शक्ती आहे, ऊर्जा आहे. ती ईश्वराने तुमच्या शरीरातच दडवून ठेवलेली आहे आणि ज्याला कुणाला सापडले तो आज स्टॉप. त्याचा उपयोग कसा करायचा. तुम्ही म्हणत असाल एखाद्या व्यक्तीने मला त्रास दिला म्हणून मी दुःखात आहे, एखाद्या व्यक्तीने मला फसवलं म्हणून दुःखात आहे. तर हे तुमचे विचार आहेत. तुमच्या मनामध्ये तुम्ही ते विचार करून ठेवले, त्यांनी मला फसवलं, त्यांनी मला फसवलं, त्यांनी मला फसवलं. हे विचार कुठं झाले आणि नंतर मग काय करतं तुमच्या आयुष्यात फसवेगिरी समोर टाकून देतं. काय देतं. आता एक साधा सोपा प्रयोग करा. आज संध्याकाळी गेला तर उद्या सकाळी तुमचा क्लासला येणार आहात काय मोबाईल लावू नका, घर लावू नका, काय लावू नका, गजर लावू नका. मला किती वाजून किती मिनिटांनी वर उठायचं आहे. समजा असं धरून चालू आहे 5 वाजून 30 मिनिटं आणि 33 सेकंदांनी मला उठायचं असं धरून चालू. काय काय सांगितलं मी, तुमचं टायमिंग तुम्ही लावा 5 वाजून 30 मिनिट 33 सेकंदांनी वर उठायचं. असं तुम्ही झोपता रिपिटेशन करत करत झोपा. मला उद्या सकाळी 5 वाजून 30 मिनिटं 33 सेकंदांनी उठायचं. मला उद्या सकाळी 5 मी उठणारच, माझ्या विश्वासात उठणार. मी पाहतोय की मला सकाळी जाग आलेली 5 वाजून 30 मिनिटं 33 मिनिटांनी जाग आलेली आहे. समोर घड्याळ आहे, मी पाहतोय बंद डोळ्याने पाहतोय आणि झोपी जा. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल त्यावेळी 5 वाजून 30 मिनिटं आणि जस्ट 33 सेकंदच झालेले असतील. 1 सेकंद सुद्धा इकडे जाणार नाही. 1 सेकंद. मग तुम्ही झोपलेला असाल तुम्हाला उठवू तुमच्या अंतर्मन तुमच्यासाठी सतत कार्यरत असतं, 24 तास कार्यरत असतं. शरीराला स्टील सारख्या सूचना दिल्या. शरीर बदल त्यांच्या पोटावर उभं राहिलं, एवढं वजन खाली गेलं पाहिजे का नाही, गेलं पाहिजे का नाही खाली, काय गेलं नाही. किती प्रचंड ताकद आहे बघा, प्रचंड ताकद आहे तुमच्यामध्ये. याचा उपयोग तुम्ही कसा करता हे माझ्या हातात नाही, तुमच्या सर्वांच्या हातात. तुम्ही जर वारंवार सूचना दिल्या बऱ्या होण्याच्या, दिवसेंदिवस माझं वजन कमी होत चाललं, दिवसेंदिवस माझा ताण कमी होत चाललं. जे नकारात्मक विचार आहे ते जे नकारात्मक विचार आहे तुम्ही आता काढून टाकत श्वासावर बाहेर पडत आहे. एक कुलूप आहे, बंद कुलूप आहे. हातोड्याने खूप त्याच्या वार केली, तोडायचा प्रयत्न केला
500 मारले तरी तुटा, तरी तुटा. मग हातोडा विचारतो का बरं तू तुटत नाहीस, मी एवढे तुझ्यावर वार केले तर का तुटतच नाहीस, आणि चावीने मात्र अर्धा क्षणात उघडतोस. तुला उत्तर देतो ही चावी माझ्या हृदयाच आहे. म्हणून एका क्षणात उघड. मी बरोबर कितीही केलं हे काय आहे, वरचे घाव तुम्ही जेव्हा शांत बसा, अंतर्मुख एक ऊर्जेचा प्रवाह संपूर्ण शरीरामध्ये, तर तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा चावी आत गेली पाहिजे, तेव्हा ते तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसायला. किती सेकंदात चावी टाळा उघडतो, अर्ध्या सेकंद. उत्तर काय देतं, ही चावी माझ्या हृदयाचं. वरून किती घालता उघडणारच नाही. तुम्ही बरोबर खूप करता, हात काय हलवता, इकडं हलवता, योगाला जाता, जिम करता, इकडं पडता, पण तुम्ही काय करताय हे तुम्हाला तुमच्या स्वतःकडं आहे. माझ्याकडं आहे, माझ्याकडं माझी ताकद आहे, मी त्याचा वापर करून तुम्हाला शिकवला. आता प्रत्येकाकडे स्वतःकडे ही ऊर्जा आहे, त्या ऊर्जेतून ही दुनिया निर्माण होते. सुरुवातीला काय होतं पृथ्वीवर, काहीच नव्हतं. मग कोणी निर्माण केलं, देवाने आकाशातून ही खुर्ची टाकली नाही. मग पहिली खुर्ची कोणी बनवली, तुमच्या अंतर्मनाने. त्यांनी विचार केला कसे पाय असते, टेकल्यावर किती त्याला बॅक, कसं माणसंच कसं किती मेल केल्या पुढची काय विचार आहे, हा सगळा विचार करून होता. पर्याय अंतर्मनात होता, म्हणजे युनिव्हर्सिटी म्हणजे ब्रह्मांडात होता. तो ब्रह्मांडातला विचार माझ्या अंतर्मनात गेला. हे अस्तित्वात आहे सगळं. इथं अजून खूप छान आहे, म्हणजे मी जे बसलेलो आहे त्याचं सगळं काय आहे. विश्वास बसेल ना असं आहे. फक्त जो ट्युनिंग करतो, नाही मला मोबाईलच बनवायचा, असा बनवायचा की इथून मी परदेशात बोलू शकत नाही, तर त्याचा चेहरा पाहू शकतो, आमने सामने बोलू शकतो. त्या व्यक्तीने किती विचार केला असेल बघा ना. 20-40 वर्षापूर्वी जा असं तुम्ही म्हणला तर काय म्हणणार, हा हे काही वेळ लागली असं कधी शक्य आहे का. इथून बसून अमेरिकेतल्या माणसाशी बोलू शकतो. म्हणजे आपणच आपल्याला काय करत असतो, निगेटिव्हिटी खेचत असतो स्वतः. हे जाणणं शक्य नाही, अशक्य आहे. आणि त्याचे उत्पादन आपल्याजवळ, जे तुम्ही नाही म्हणणार ते तुमच्याजवळच राहणार आहे. जेव्हा म्हणणार आहे ते तुमच्या समोर विस्तारित येईल. कुठलीही वस्तू दोनदा बनते, एक कुठं अंतर्मनात आणि दुसरी प्रत्यक्षात येईल. ही ताकद सगळ्याकडे आहे. लक्षात आलं. पाहत आपलं मन कसं काम केलं, दिवसातले 65,000 विचार करतो, त्यातले 90% आपण निगेटिव्ह विचार करतो, 10% पॉझिटिव्ह करतो. असं कोणाला वाटतं नाही हात वर करा. दिवसातून 65,000 विचार करतो, त्यातले 90% पॉझिटिव्ह करतो, 10% निगेटिव्ह करतो. असं कोणाला वाटतं नाही हात वर करा. दोन्ही पण सत्य आहे. जे काही निगेटिव्ह करतात त्यांच्याकडून काहीच सत्य होत नाही. जे पॉझिटिव्ह विचार करतात ते आज कुठं आहे, तुमच्या समोर आहे, अस्तित्वात आहे, त्यांच्या कृती आहेत. आणि प्रत्येक गोष्ट करायला काहीतरी दिलं पाहिजे. असं होत नाही की गोळी घ्या, महिन्यात तुम्ही तंदुरुस्त झालेला आहे, 2.5 लाखाची गोळी. मागेच उदाहरण सांगितलं, सचिन तेंडुलकर 18 वर्षापर्यंत लोळत पडला होता, लगेच ICU करून त्याला बोलून आलं, तुम्ही जगातले वर्ल्ड फेमस होणार, घ्या बॅटर लावायचे झाले का. किती कष्ट केले. तसं आरोग्य मिळण्यासाठी आपल्याला स्वतःसाठी कष्ट असं कधी टमाट्याचं पाणी पिऊन कुठला खराब बाबाकडे जाऊ मला मिळणार नाही. जे करायचं ते स्वतः करायचं आहे. ठीक आहे, थांबे. काही शंका असेल तर विचारा. तुमचाही धन्यवाद. तुम्ही प्रतिसाद दिला, तुमचा धन्यवाद. चला या सगळी या पुढे हां. पाटील सर धन्यवाद. पाटील सर तुम्ही ती ताकद
लावली तरी उचलू शकणार नाही, उचलू शकणार नाही, उचलू शकणार नाही. आता चौथा ठोकळा, अजून एक ठोकळा घ्या. 4 ठोकळे ठेवले त्याच्यावर. आता तुमचा हात चेपला, हातामध्ये वेदना यायला लागली, तुम्ही प्रयत्न करा उचलण्याचा, बघा शकणार नाही. 4 ठोकळे ठेवले, तुमचा हात जड झालाय, जड झालाय, जड झालाय. खूप ताकद आली आहे खूप. आणि तुमच्या हातावर जे मी ठोकळे ठेवलेले आहेत तुम्ही आता सहज उचलू शकता. तुमच्या हातावर जे मी काही ठोकळा ठेवलेला आहे तुम्ही तो आता सहज उचलू शकता. इतकी ताकद आली आहे. बघा, प्रयत्न करून वर उचलण्याचा. सहज उचलू शकता, सहज उचलू शकता, सहज उचलू शकता. उचला उचला, सहज, अगदी विनासाहेब उचलू शकता, विनासाहेब उचलू शकता. गुड, व्हेरी गुड. आता सावकाश खाली ठेवा. कुठलीही ताकद खाली जाऊ शकणार नाही. रिलॅक्स, 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 रिलॅक्स.